शकता. एक हाती झुंज इथे संपुष्टात आली आहे. खऱ्या अर्थाने आता महत्वाची विकेट संदीपची आली आहे. मात्र एकदा जोरदार टाळा संदीपसाठी होऊन जाऊ द्या. एक हाती खिंड लढवली आहे. बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे लढलाय. आता मात्र 25 चेंडू आणि 72 धावांची खेळी संपुष्टात आली आहे. माघारी परतावा लागते. धक्का क्रमांक दुसरा. संदीप बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त खेळ केला आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ देखील हात मिळवणी करतोय. सांगितलंय वेल प्लेड, चांगला खेळ केला. खऱ्या अर्थाने संघ जेव्हा एक धाव फलकावरती 5 आकड्यावरती धावसंख्या. ओहो स्लॉट मध्ये ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात तसा संदीपच्या पाठपदी षटकार. गणेश पाहायला मिळतात. पहिला चेंडू दरम्यान सरबाटने यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका चांगला केला गेलाय. धावा मिळतात त्या 4. संदीपच्या पाठमधून ब्रँडेड चौकार. फटका केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र आता मात्र डोक्यावरून हुलकावणी देत असताना धावा मिळतात त्या 4. आणखीन एक ब्रँडेड चौकार. फटका केला. यावेळेस मोठा फटका आला. या फटक्यामध्ये तब्बल 6 धावांची मोहर लगावली जाते. जबरदस्त टायमिंग षटकार. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा जिंकण्यासाठी 30 मध्ये 91 ची गरज. अडवा बॅटने फटका केलाय. धावा केल्यात बुक. आला मोठा धमाका. संदीपचा पाठपुरुष षटकार. अडवा बॅटने यावेळेस देखील फोर्स केलाय. फटका इथे केलाय. 6 धावा धाव फलकावरती. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 51 आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 20 मध्ये 71 ची गरज. ओहो क्या बात आहे. आणखीन एक मोठा धमाका. संदीपच्या पाठपरून हवाई हल्ला षटकार. शरद पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 13 मध्ये 54 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 54 ची गरज. आडवा बॅटने अर्धशतक पूर्ण केले जाते. षटकार टोकलाय. म्हटलं जाते ना अभी तो मैंने चलना सीखा. दौड़ने का तूफान बाकी है. छोटा सा ये पहला कदम है. जीत का पूरा मैदान बाकी है. अजूनही आपण पाहिलं तर धावा बनवायच्या मात्र या खेळाडूने प्रभावित केला. 20 चेंडू आणि 52 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला मोठा धमाका आला. बिग ब्लास्ट. बिग हिट. सिक्सर. चला संदीप यांनी जर मॅच जिंकली तर सतीश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि रोहित पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. दरम्यान 79 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 12 मध्ये 43 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 43 ची गरज असणार आहे. सतीश पाटील राशिवड यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज जर सामना जिंकवला तर आणि त्याचबरोबर रोहित पाटील अडूर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 12 मध्ये 43 ची आवश्यकता आहे. चित्र सामन्याचं बदललंय. सामन्याचं समीकरण या मॅच मध्ये बदलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2000 रुपये आणि रोहित पाटील सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज संदीप साठी देखील असणार आहे. 11 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. खराब चेंडू. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आणि ते मात्र दशा खराब केली जाते. चौकार आलाय. 4 धावा धाव फलकावरती आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक 84 आकड्यावरती. नो चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते.
रिव्ह्यू घेतलेला नाहीये दरम्यान दहा मध्ये 38ची आवश्यकता. नो फुल टॉस, आणखीन एक मोठा धमाका षटकार. 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 32 धावांची गरज. आता मात्र बॅट बोलायला सुरुवात झाली संदीपची. 22 चेंडू आणि 68 धावांची खेळी संदीपच्या बॅट मधून आली. आपण कालच्या दिवसामध्ये शुभम गायकवाडची खेळी पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये आता संदीपची खेळी पाहायला मिळते. टप्पाचा बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. रनआउटची संधी आणि आता एकाती झुंज इथे संपुष्टात आली आहे. खऱ्या अर्थाने आता महत्वाची विकेट संदीपची आली आहे. मात्र एकदा जोरदार टाळा संदीपसाठी होऊन जाऊ द्या. एकाती खिंड लढवली आहे. बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे लढलाय. आता मात्र 25 चेंडू आणि 72 धावांची खेळी संपुष्टात आली आहे. माघारी परतावा लागते. धक्का क्रमांक दुसरा. संदीप बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त खेळ केला आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ देखील हात मिळवणी करतोय. सांगितलंय वेल प्लेड, चांगला खेळ केला. खऱ्या अर्थाने संघ जेव्हा पूर्णपणे बॅकफुट वरती होता तेव्हा आले आणि तेव्हा त्यांच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी धावा आल्या आणि त्या धावांचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र आता समीकरण बदललाय. जिंकण्यासाठी 5 बॉल आणि आवश्यकता 26 धावांची.